ओके, गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या पी-वाय-क्यू सीरीजमध्ये वेलकम सगळ्यांना. बघा, आपण पी-वाय-क्यू सीरीज करण्यापूर्वी त्याची जी रिक्वायर्ड थिअरी आहे, ती थोडीशी ब्रीफमध्ये आपण कव्हर करणार आहोत. सो दॅट आपण एकदा थिअरी रिवाईज केली आणि त्यातले फॉर्म्युले कलेक्ट केले, की आपण पी-वाय-क्यू करायला स्टार्ट करू शकतो. तर आज आपण बघूयात मोशन इन प्लेनमधला जो पहिला पार्ट आहे. मोशन इन प्लेनमध्ये आपण किती पार्ट आहेत? 2 पार्ट आहेत. एक पहिला आहे स्ट्रेट लाईन मोशनचा आणि दुसरा पार्ट कुठला आहे? सेकंड पार्ट इज प्रोजेक्टाईल मोशन अँड यूसीएम. ठीक आहे. तर आपण असं करूयात की पहिला पार्ट मोशन इन स्ट्रेट लाईनचा पूर्ण थेरॉटिकली रिवाईज करून मग त्याच्या ज्या काही पी-वाय-क्यू असतात 2025च्या आय थिंक 1 to 12 असं काहीतरी सिरीज येईल ती. सो दॅट इज ते आपण करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुन्हा मग प्रोजेक्टाईलची थिअरी आणि पुन्हा मग त्याचे क्वेश्चन्स असं हे आपण करणार आहोत. तर आपण स्टार्ट करूयात. बघा, आपण 3 डायमेन्शनल्स जे मोशन आहेत, 3 टाईपचे जे मोशन आहेत, हे तुम्हाला दिसतं इकडे 3 टाईपचे मोशन. पण त्यातला आपला जो फोकस आहे तो चॅप्टरचं नाव जरी मोशन इन प्लेन असेल, तरी ह्याच्यामध्ये आपण मोशन इन स्ट्रेट लाईन म्हणजे 1D ज्याला आपण म्हणतो आणि 2D हे दोन्ही पण कव्हर करतो. तर त्यात 1Dचं मोशन तुम्हाला दिसतं इकडे आणि हे 2Dचं मोशन तुम्हाला दिसतंय. बघा, इथे तुम्हाला कंपॅरेटिव्ह चार्ट आहे. बघा, मी प्रत्येक चार्ट असा काही ह्याला बघा, पण नेहमी लक्षात ठेवा, मोशन ऑफ बॉडी इन अ स्ट्रेट लाईन इज 1 डायमेन्शनल. मोशन ऑफ बॉडी इन अ प्लेन इज कॉल्ड 2 डायमेन्शनल. आणि बघा तिकडे मोशन ऑफ बॉडी इन 3 डायमेन्शनल इज नथिंग बट मोशन इन स्पेस. किंवा एक जनरल लक्षात ठेवा, मोशन इन स्ट्रेट लाईन म्हणजे मोशन इन स्ट्रेट लाईन द मोशन, ज्या मोशनला आपण असं म्हणता येईल की एकच ॲक्सिसची रिक्वायरमेंट आहे टोटल मोशन एक्सप्लेन करायला. तर त्याला आपण काय म्हणू? मोशन इन स्ट्रेट लाईन. ज्या मोशनला तुम्हाला 2 ॲक्सिस लागतील मिनिमम, त्या मोशनला आपण म्हणतो मोशन इन प्लेन. तर आपल्याला सिलेबसमध्ये मोशन इन स्ट्रेट लाईन आणि मोशन इन प्लेन. थर्ड मोशन जे आहे, जे तुम्हाला इथं दिसतंय जस्ट लाईक अ बटरफ्लाय मोशन, तिन्ही ॲक्सिसमध्ये होणारं मोशन ऑफ फ्लाइंग इन्सेक्ट म्हणा. ओके, तर एक्झाम्पल बघा, मोशन ऑफ फ्रीली फॉलिंग बॉडी किंवा मोशन ऑफ कार ऑन हायवेज, मोशन ऑफ बिलियर्ड्स बॉल आणि मोशन ऑफ द फ्लाइंग इन्सेक्ट, हे सगळं या कॅटेगरीमध्ये फॉल होतं. याच्यात बघा, याची व्हॉकॅब्युलरी म्हणता येईल किंवा ह्याचा जो बेसिक पार्ट म्हणता येईल तो म्हणजे यू मस्ट नो अबाउट डिस्प्लेसमेंट, त्यानंतर पाथ लेंथ किंवा डिस्टन्स, त्यानंतर स्पीड काय, वेलॉसिटी काय, ॲक्सेलरेशन काय आणि त्याच्या व्हरायटी काय आहेत आणि एंड ऑफ विथ द ग्राफ. ग्राफचे काही 4 जे बेसिक फॉर्म्युले आहेत ते. हे बघा, आता आपण थेअरी अशी कव्हर करणार आहोत जी तुम्हाला ब्रीफमध्ये सगळी माहिती देईल आणि आपल्याला ते पी-वाय-क्यूजमध्ये डायरेक्टली यूज होईल अशी. तर फर्स्ट वन इज बघा, डिस्प्लेसमेंट दिसतंय तुम्हाला. तर डेफिनेशन वाईज विचार केला तर हा चेंज ऑफ पोझिशन आहे, वेक्टर ऑफ एन ऑब्जेक्ट बिटवीन द टू इन्स्टंट. हे बघा, पोझिशन बाबतीत तुम्हाला मी सांगतो. तुम्ही सगळ्यात थिंकिंग इथून स्टार्ट करा. रेस्ट म्हणजे काय आणि मोशन म्हणजे काय? रेस्ट आणि मोशनमधला फरक नीट समजावून घ्या. त्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे काय? पोझिशन. सो व्हॉट इज दॅट पोझिशन? पोझिशन म्हणजे एखाद्या पार्टिकलचं एखाद्या इन्स्टंटला त्या ओरिजिनपासून किती डिस्टन्सवर तो पार्टिकल सिच्युएट करतोय. म्हणजे एक प्रकारे असं म्हणता येईल त्याला की व्हेअर आर यू? हा जो क्वेश्चन विचारतो आपण, व्हेअर आर यू इज नथिंग बट पोझिशन. यू नीड सम वॉच ऑर ॲट दॅट टाईम आणि एक स्केल लागेल तुम्हाला म्हणजे रेफरन्ससाठी. सो दॅट इज नथिंग बट पोझिशन. पोझिशन म्हणजे पर्टिक्युलर इन्स्टंटला पार्टिकल ओरिजिनपासून कुठे आहे त्याला आपण म्हणतो पोझिशन. आणि ह्या पोझिशनमध्ये जर चेंज होत असेल तर बॉडी म्हणतो आपण अंडर मोशन आहे. आणि ह्या पोझिशनमध्ये चेंज होत नसेल, टाईम इन्क्रीज तर दोन्ही केसमध्ये होणार आहे. पण पहिल्या केसमध्ये पोझिशन काय होईल? चेंज झाली सपोज, तर म्हणतो आपण बॉडी मोशनमध्ये आहे. आणि पोझिशन चेंजच नाही झाली म्हणजे पहिल्या सेकंदाला तिथंच बॉडी, दुसऱ्या सेकंदाला तिथंच बॉडी, तर आपण त्याला काय म्हणतो मग? बॉडी ॲट रेस्ट म्हणतो. तर बॉडी जेव्हा मोशनमध्ये आहे आणि तेव्हा त्याच्यातलं चेंज इन पोझिशन होतं, तेव्हा तुम्हाला दिसतं इकडे चेंज इन पोझिशन, चेंज इन पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट बिटवीन द टू इन्स्टंट. 2 इन्स्टंटमध्ये हा जो चेंज दिसतोय तुम्हाला. सो अंडरलाईन टर्म काय आहे? ही वाली टर्म बघा. चेंज इन पोझिशन वेक्टर ऑफ एन ऑब्जेक्ट बिटवीन द टू इन्स्टंट. आणि ह्याला पर्टिक्युलरली आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. अँड दॅट इज गिवन बाय दिस एस इक्वल टू, असं डेल्टा एक्स पण लिहिता येतं आपल्याला, x2 मायनस x1. सो डेल्टा एक्स इक्वल टू x2 मायनस x1. तर ही क्वांटिटी कशी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. डायरेक्शन काय? अलॉंग द लाईन जॉइनिंग द इनिशियल अँड फायनल पोझिशन. आता वेक्टरचं लाईन काय असणार आहे? समजा हे आपण एक ओरिजिन, दिस इज एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस सिस्टीम काढली. आपण 1D शिकतोय म्हणजे आपलं एक ॲक्सिस पुरेसा आहे. जसं तुम्हाला इथं दिसेल, समजा एक इनिशियल इन्स्टंटला बॉडी सपोज इथं होती. लेट अस सपोज T0 आणि इथं T. बॉडी आता ह्या पोझिशनमध्ये, जर तुमचा ओरिजिन जो आहे तो समजा तुम्ही इथे घेतला असेल तर या पोझिशनला तुम्हाला मार्क करता येते. दिस इज ॲक्च्युली x2, वी कॅन कॉल इट x2. आणि याला आपण काय म्हणू शकतो? आपण
x1, तर हा जो आहे ना तो आहे डेल्टा एक्स आणि तो तुम्हाला काढता येतो x2 मायनस x1 करून. दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट डिस्प्लेसमेंट. सो डिपेंड्स ओनली ऑन इनिशियल अँड फायनल पोझिशन. Same magnitude if moved 1 meter in x or y direction, but direction differs, can be positive, negative or zero. आता यावरती आपण पुढे डिस्कस करणार आहोत, पण सध्या लक्षात ठेवा डिस्प्लेसमेंट काय असतं? चेंज इन पोझिशन वेक्टर ऑफ एन ऑब्जेक्ट बिटवीन द टू इन्स्टंट. दोन इन्स्टंटमध्ये जो चेंज इन पोझिशन होतो त्याला आपण म्हणतो दिस पर्टिक्युलर कॉल्ड डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट झालं कधी म्हणतो आपण? बॉडी एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनला गेली म्हणजे चेंज ऑफ पोझिशन झालं, तर ती बॉडी मोशनमध्ये आहेच आणि त्याला आपलं काय मिळतं? डिस्प्लेसमेंट. सो दिस इज वेक्टर क्वांटिटी, युनिट आहे मीटर. याला जोडून बघणारी क्वांटिटी आहे डिस्टन्स. आता ह्याच्यामधला बऱ्याच मला कन्फ्युजिंग पॉईंट असतो की एक्झॅक्टली डिस्प्लेसमेंट काय आणि डिस्टन्स काय आणि दोघांमधला डिफरन्स काय. तर बघा डिस्टन्स म्हणजे स्केलर क्वांटिटी आहे. सगळ्यात पहिले लक्षात ठेवा स्केलर क्वांटिटी आहे. डायमेन्शन सेम ॲज डिस्प्लेसमेंट आहे, पण हे ॲक्च्युअल लेंथ ऑफ द पाथ ट्रॅव्हल आहे. म्हणजे जो बॉडी जे आहे मोशन जेव्हा करते तेव्हा ती ॲक्च्युअल किती ट्रॅव्हल करते त्याला आपण म्हणतो पाथ लेंथ. मग ती ट्रॅव्हल ऑपोजिट एक्समध्ये करते का सेममध्ये करते का पुन्हा मोशन रिपीट करते, डझंट मॅटर. ते किती चालते, म्हणजे आपण समजा एका एका पॉईंटपासून गेलो पळत आणि पुन्हा त्याच पॉईंटला परत आलो, तर याचा अर्थ तुमची पाय किती चालली हे मोजणं म्हणजे डिस्टन्स आहे. पण डिस्प्लेसमेंट तसं नाही आहे. डिस्प्लेसमेंटला त्या बॉडीचं पाथ काही असू द्या, त्याचा इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, दॅट इज अ डिस्प्लेसमेंट. रिमेंबर. सो ही नेहमी पॉझिटिव्ह असेल. स्केलर क्वांटिटी म्हटल्यावर पॉझिटिव्ह असणार आहे. डिपेंड्स ऑन द ॲक्च्युअल पाथ आणि पाथ लेंथ इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. इज व्हेरी नोटेबल पॉईंट. लक्षात ठेवा पाथ लेंथ जो आहे, पुढे आपण एक्झाम्पलमध्ये बघूया, पाथ लेंथ इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. रिमेंबर दिस. डिस्प्लेसमेंट कधी पण डिस्प्लेसमेंट पाथ लेंथपेक्षा नेव्हर बी ग्रेटर. दिस रिमेंबर, नेव्हर बी ग्रेटर. ॲटलिस्ट दोघं इक्वल असतील. पाथ लेंथ मात्र हा नेहमी मोठाच असेल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑन रिव्हर्सिंग डायरेक्शन डिस्टन्स इन्क्रीजेस बट डिस्प्लेसमेंट मे डिक्रीज. बघा लक्षात ठेवा डिस्टन्स इन्क्रीज होऊ शकतो पण डिस्प्लेसमेंट मे डिक्रीज. ओके. मग आता इथे समजा असा पाथ आहे, फॉर एक्झाम्पल म्हणून मी आपण घेऊ, समजा असा काहीतरी पाथ आपला दिलाय. समजा हे ए पाथ आहे आणि हा पाथ हा आहे आणि हे पॉईंट्स आहेत डिफरंट. समजा डिस्टन्स तुम्हाला दिलाय 3 मीटर आहे, इकडं 2 मीटर आहे आणि इकडं 1 मीटर आहे. तर हे बघा आपलं ऍक्च्युअल काय करायचं आहे, हे 3 मीटर आणि हे 2 मीटर 5 प्लस 1 मीटर 6. तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज ऑलवेज रिमेंबर 3 प्लस 2 प्लस 1 आणि तो मिळणार आहे तुम्हाला 6 मीटर. बघा आपण काय केलं, बॉडी ॲक्च्युअल कसं मोशन केलं ते आपण कन्सिडर केलं फक्त 3, 2, 1 लाईक. ओके. देन या दोघांमधला फरक काय, हे फरक समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. बघा मी इथे काय प्लॉट केलं, एक ओरिजिनचं तुम्हाला दिसतं इकडे आणि एक पी पॉईंट आहे. समजा असा विचार करा की हे 10 मीटर आहे डिस्टन्स, म्हणजे एवढा ओ पी 10 मीटर आहे आणि हा जो आहे तो लेट अस सपोज 5 मीटर. बघा आता इथे तुमची आयडिया पूर्ण क्लिअर होईल ह्या बाबतीतली. ठीक आहे. सो आपण एक एक पाथ घेऊयात. बघा सगळ्यात पहिला पाथ आपण जर कन्सिडर केला इथे, तो पाथ कन्सिडर केला आपण ओ टू पी सपोज, जस्ट ओ टू पी. म्हणजे बघा ओ पासून स्टार्ट, म्हणजे ह्या बॉडीचा स्टार्टिंग पॉईंट इथं असेल तर एंड पॉईंट हा इथं आहे. ठीक आहे. एंड पॉईंट एवढंच मोशन आहे. तर इथे तुम्हाला विचारलंय की डिस्टन्स काय, डिस्टन्सला आपण डी घेऊयात, डिस्प्लेसमेंटला एस घेऊयात. कुछ नोटेशन कन्सिडर करेंगे. सो डिस्टन्स जो आहे, तो डिस्टन्स जो दिसतोय तुम्हाला, तो बघा आपण काय करणार, हे इथून स्टार्ट झाले बॉडीनं पी पर्यंत गेलाय, म्हणजे आपण इथे काय करणार 10 मीटर मोजणार. सो दिस डी इज इक्वल टू किती येत आहे 10 मीटर. पण बघा डिस्प्लेसमेंट जे आहे या पर्टिक्युलर पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जे डिस्प्लेसमेंट येणार आहे ते येणार आहे प्लस 10 मीटर. ओके. कारण बघा आपण डिस्प्लेसमेंटला काय बघायचं, मला पुन्हा सांगतो, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बघायचं आपण, इनिशियल पॉईंट कुठे आहे आणि फायनल पॉईंट कुठे आहे बघायचं. तर ह्या इनिशियल फायनल मधला जो काही शॉर्टेज डिस्टन्स आहे ना तो असतो डिस्प्लेसमेंट आणि त्यामुळं तो इथे येतोय 10 मीटर. तर तुम्ही ऑब्झर्व केलं का की हे असं जे मोशन आहे, जे मोशन रिव्हर्स नाही झालं, अशा मोशनला आपण म्हणतो युनिडायरेक्शनल मोशन. लक्षात ठेवा युनिडायरेक्शनल मोशन. आणि इन केस ऑफ युनिडायरेक्शनल मोशन, युनिडायरेक्शनल मोशनमध्ये डिस्टन्स डिस्प्लेसमेंट हे सेम असतात. बघा डिस्टन्स सेम आहे, डिस्प्लेसमेंट पण सेम आहे 10 मीटर. तर पहिली सिच्युएशन काय मग, स्ट्रेट मोशन, नो रिव्हर्सल. म्हणून बघा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोघं कसे आहेत, इक्वल आहेत. हा पॉईंट नोट करा. सेकंड मोशन आपण कन्सिडर करू. सेकंड मोशन समजा असा विचार करा की इथून स्टार्ट झालाय आणि असं मी लिहितो इकडे ओ टू पी मोशन आहे आणि
मोशन विथ रिव्हर्सल आहे. तर आता इथं आपण काय करणार आहोत, ओ टू पी आणि पी पासून पुन्हा परत तो इथे क्यू ला गेला असं समजू आपण मोशन. मग आता बघा काय काय मोशन आहे पार्टिकलचं, इथून इथे गेला, ह्या पी पॉइंटला गेला आणि पी पासून परत पुन्हा इकडे इथं क्यू ला आलाय. म्हणजे हा असा पाथ आहे. इथं आपण काढूयात, हे बघा, ओ टू पी इकडे गेला पी आणि ह्या पी पासून रिव्हर्स झालं, ओला तर आलाच तो आणि क्यू ला गेला. तर आता तुम्ही विचार करा की डिस्टन्स ट्रॅव्हल किती येतो. आता डिस्टन्स ट्रॅव्हल किती येतो बघा. डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणजे काय आपण मोजायचं बघा. इथून बघा, इथून किती सरळ हे 10 मीटर, बघा 10 मीटर विचार करायच्यावरती, हे 10 मीटर जाताना 10 मीटर आले. हा बघा, तुमचा आन्सर रेडी ठेवा. हे बघा 10 मीटर आणि इकडून बघा हे 10 मीटर आणि पुन्हा 5 मीटर. ओके, बघा पॉज करून आन्सर विचार करायच्यावरती बघा. डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणजे काय, इथून इथं ओ टू पी गेलं ना, मग आपण याला पाथला असं लिहूयात. हे बघा, डिटेल लिहा, ओ पी प्लस पी ओ प्लस आणि प्लस काय, प्लस काय, ओ क्यू. फक्त ऍड करत जायचं आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल काढतोय आपण, इथे कुठलंही निगेटिव्ह घ्यायचं नाहीये. ओ टू पी बघा 10, परत हे 10 आणि परत हे 5. तर हे सगळा डिस्टन्स जो येतोय तो बघा किती येतो, 25 मीटर. बघा तुमचा आन्सर मॅच झाला असेल. सो दिस इज नथिंग बट 10 मीटर, रिव्हर्सचे 10 मीटर आणि इकडे 10 मीटर. आता डिस्प्लेसमेंट इज अ व्हेरी क्रुशियल फॅक्टर. बघा डिस्प्लेसमेंट काय, हाऊ मच इज द डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला आपण काय बघायचं, डिस्प्लेसमेंटला बघायचं आहे इनिशियली कुठं होता पार्टिकल, फायनली कुठं होता, तो पाथ कुठं का जात नाही. दॅट इज नॉट वरी. इनिशियली कुठं होता, इनिशियल कुठं होता मार्क करा इथे, फायनल कुठं आहे इथं, बस. पाथ काही असू द्यात. तर ह्या दोघांमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे, तर आपलं ते इझिली कळत आहे, 5 मीटर आहे. तर इथे आपला डिस्प्लेसमेंट मिळतोय 5 मीटर आणि आपल्या साइन कन्व्हेन्शन नुसार आपण जे घेतो ओरिजिनच्या लेफ्टला निगेटिव्ह त्यानुसार -5 मीटर. म्हणजे याचा अर्थ ऑब्झर्वेशन बघा की इथं डिस्टन्स 25 मीटर आहे पण डिस्प्लेसमेंट -5 मीटर आहे. म्हणजे खूप फरक आला. इथे कसे सेम आले होते दोन्ही, इथे मात्र बघा फरक आहे. आता तिसरा जो पाथ आहे ना, तो आपण घेऊयात ज्याला आपण जनरली क्लोज पाथ म्हणतो. ओ टू पी आणि पुन्हा ओ, क्लोज पाथ. क्लोज पाथचा अर्थ काय, सिंपल, जिथून स्टार्ट झालंय ना पुन्हा परत इथं आलं तर त्याला म्हणायचं क्लोज पाथ. आता इथे बघा पार्टिकल स्टार्ट आहे ओ पासनं, पी ला गेलंय आणि परत पुन्हा इथे आलंय. मग आता डिस्टन्स काय, चला इथे स्पेस आहे आपण करूयात. बघा डिस्टन्स इक्वल टू हाऊ मच, डिस्टन्स फॉर डी घेतला आपण तर डिस्टन्स काय, तर आपण सिम्पली म्हणायचं ओ टू पी गेलाय ना, ओके डन. पी टू ओ प्लस येताना, जाताना ओपी किती 10, येताना पण 10च होते. सो 20 मीटर. बघा हा डिस्टन्स ट्रॅव्हल आलाय. नाव व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, केअरफुल अबाउट डिस्प्लेसमेंट. मी तुम्हाला नेहमी सांगतोय डिस्प्लेसमेंटसाठी काय करायचं, वेअर इज इनिशियल पॉईंट, हिअर. वेअर इज अ फायनल पॉईंट, हिअर. सेम, दोन्ही सेम. इनिशियल फायनल पॉईंट एकच ओ मध्ये, तर देयर इज नो गॅप इन बिटवीन इनिशियल अँड फायनल. आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट इज अ शॉर्टेस्ट डिस्टन्स between initial and final point. And distance is, remember, it is a path, actual path measured or traced by the particle. जो पार्टिकल ट्रेस करतो ऍक्च्युअल पाथ, तो कसा करत नाही, फक्त त्या पाथच्या मागं फक्त मोजत जायचा, हा 10 गेला इकडे, 10 गेला इकडे, 10 इकडे, वी हॅव टू गो ऑन ऍडिंग ओनली. बट हिअर इनिशियल फायनलचा डिफरन्स किती आहे, 0 आहे. त्यामुळे तुमचा आन्सर 0 आहे इथं. सो या केसमध्ये बघा, तिसऱ्या केसमध्ये क्लोज पाथमध्ये जो डिस्टन्स येतो तो नॉन झिरो होतो आणि इथं डिस्प्लेसमेंट किती येतो, 0. तर बघा हे एक्झाम्पल आहे जे तुमची आयडिया क्लिअर करेल. व्हॉट अबाउट द डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स मधला फरक तुम्हाला कळला पाहिजे. आता अजून काही एक्झाम्पल घेऊयात आपण. बघा हे एक्झाम्पल आहे, ऑब्झर्वेशन, खूप सारे ऑब्झर्वेशन आहेत. पण बघा इथं तुम्हाला कळेल की जर मोशन युनिडायरेक्शनल असेल तर ते इक्वल पण येऊ शकतात. त्यानंतर रिव्हर्सल मोशन असेल तर ते अनइक्वल पण येऊ शकतात. आणि तिसऱ्यामध्ये पण बघा खूप फरक येऊ शकतो, नॉन झिरो इक्वल. पण एक ऑब्झर्वेशन लक्षात ठेवा, इन ऑल 3 केसेस डिस्प्लेसमेंट इथे बघा पॉझिटिव्ह आलाय, इथे बघा नेगेटिव्ह आलाय आणि इथं बघा 0 आलाय. आणि डिस्टन्स मात्र बघा इकडे पॉझिटिव्ह, इथं पण पॉझिटिव्ह, इथं पण पॉझिटिव्ह. सो कन्क्लुजन लाईन इज व्हॉट, कन्क्लुजन लाईन इज व्हॉट, डिस्टन्स इज पॉझिटिव्ह ऑलवेज बिकॉज स्केलर, अँड डिस्प्लेसमेंट मे बी 0, मे बी निगेटिव्ह, मे बी पॉझिटिव्ह बिकॉज वेक्टर. आणि तुम्हाला थोडंसं वेक्टर सगळं सांगतो मी. ह्या एक्झाम्पलमध्ये बघा आपण काय केलं ऍक्च्युअली माहिती का, आपण वेक्टरचं कसं वापरलं बघा. डिस्प्लेसमेंट मला काढायचं होतं की नाही, डिस्प्लेसमेंट काढायचं, जाताना किती 10 मीटर आहे. तर ह्याला असं लिहितात 10i कॅप, वेक्टरच्या फॉर्ममध्ये सांगतो फक्त ऐकून घ्या. आणि -10i झालंय, बरोबर आहे. 10i जाताना पॉझिटिव्ह, येताना 10i. तर ह्याचा रिझल्ट मला माहिती आहे 0च येतो. सो वेक्टर यूज केलं आपण ऍक्च्युली. वेक्टर न शिकता पण वेक्टर यूज करतो बऱ्याचदा आपण. सो 10i -10i अँड दॅट गिव्स 0 रिझल्ट. ओके, चला ह्याला अजून एक्सप्लोर करू आपण. बघा आता इथे काही एक्झाम्पल आहे,
तुम्हाला दिसतंय पार्टिकल मूव्ज अलॉंग द स्ट्रेट लाईन, इट स्टार्ट फ्रॉम द पॉइंट ए. हे बघा पॉइंट ए पासून स्टार्ट झालं म्हणून सांगितलंय आपल्याला. मूव्स 5 मीटर ईस्ट देन 3 मीटर वेस्ट. हे बघा हे 5 मीटर ईस्ट अँड 3 मीटर वेस्ट. आता तुम्हाला इथे एक आयडिया दिली आहे बघा. ईस्ट इकडे आहे, बघून घ्या. इकडे वेस्ट आहे, नॉर्थ अँड साऊथ आहे. तर एका पॉईंट पासून आपण सुरू करूयात. लेट अस सपोज इथून सुरू करूयात. तर ह्याने काय म्हणलं आपलं नीट वाचा. अ पार्टिकल मूव्स अलॉंग स्ट्रेट लाईन, इट स्टार्ट फ्रॉम द पॉइंट ए, मूव्स 5 मीटर ईस्ट. तर हे 5 मीटर इकडे गेला बघा, ईस्ट कडे 5 मीटर. तर याला आपण 5 मीटर म्हणणार आहोत. त्याच्यानंतर ह्याने काय म्हणलंय की हा जो आहे ना पार्टिकल, तो आता परत आलाय बघा 3 मीटर वेस्ट दिसतंय. याच्यानंतर 3 मीटर वेस्ट म्हणजे काय, इथून 3 मीटर इकडे वेस्ट, म्हणजे हे बघा 3 मीटर. याचं पार्टिकलचं मोशन मी इथे काढतोय. हे बघा याचा ऍक्च्युअल पाथ इकडे गेला, परत तो इथं आलाय. सो इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट डिस्टन्स ट्रॅव्हल, बघा डिस्टन्स ट्रॅव्हल तुम्ही आरामात सांगाल 5 + 3 8 मीटर. कुठं चाललंय इम्पॉर्टंट नाही. असं किती केलंय 5, असं किती केलंय 3. 5 + 3 दॅट इज 8 मीटर. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज 8 मीटर. ओके, रिमेंबर. नाउ व्हॉट अबाउट डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट मध्ये बघा हा इनिशियल पॉइंट आहे, हा फायनल पॉइंट आहे. तर ह्या इनिशियल फायनल मधला जो गॅप आहे, हा जो गॅप आहे तो म्हणजे तुम्हाला डिस्प्लेसमेंट लिहायचा आहे. सो डिस्प्लेसमेंट म्हणजे नेट मुवमेंट, जो की 5 - 3 असतो. आणि बघा तो 2 मीटर आहे ईस्ट कडे. ठीक आहे, ईस्ट कडे आहे, आपल्याला माहिती आहे ते इथून मोजतो आपण म्हणून ईस्ट कडे म्हटलंय. बघा ईस्ट कडे काय म्हटलंय, बिकॉज इनिशियल आणि फायनल मधला हा गॅप आहे ना, तो 2 मीटर आहे. सो डिस्प्लेसमेंट अगेन रिमेंबर इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन. अँड डिस्टन्स इज ऍक्च्युअल पाथ मेजर्ड. ऍक्च्युअल पाथ मेजर्डला नीट समजून घ्या, फील इट. हे बघा ऍक्च्युअल पाथ, आपण असं गेलो 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 इकडे गेलो इकडे आणि परत इकडे आलो. जस्ट मेजर 5 + 3 8 अँड दॅट इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल. अँड दिस इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट, दॅट इज 2 मीटर. ओके, बघा हे पण आता आयडिया तुम्हाला ह्याच्यात क्लिअर असेल. देन थर्ड वन, आता इथे तुम्हाला एक पिक्चर दिसते बघा. मोशन ऑफ कार ओ टू ओ. मी आता मगाशी सांगितलं तुम्हाला की ओ टू ओ जर मोशन असेल याचं, ओ टू ओचा अर्थ ऍक्च्युली मला असं म्हणायचं इथं की इनिशियल पासून पुन्हा ओ आला असेल तर ह्याला पी वगैरे काही नाव देऊन टाकू आपण. ओके, ओ टू पी ओ असं म्हणायचं मला. मग इथे किती आत्ता आपण शिकलो की नाही, आत्ता आपण काय शिकलं, डिस्टन्स जो आहे याचा तो काय असला पाहिजे, जातानाचे डी येतानाचे डी म्हणजे डिस्टन्स डी झाला. अँड व्हॉट अबाउट डिस्प्लेसमेंट. इनिशियल डिस्प्लेसमेंट म्हटलं की पहिला क्वेश्चन आपण स्वतःला विचारा, वेअर इज इनिशियल पॉइंट अँड वेअर इज अ फायनल पॉइंट. सो वेअर इज इनिशियल पॉइंट, हिअर इज इनिशियल पॉइंट, हिअर इज अ फायनल पॉइंट. So 0, this is 0. Okay, this is 0. Now how we can decide, म्हणजे दोन क्वांटिटीचं युनिट सेम आहे, दोन्ही मीटर आहेत. लक्षात ठेवा दोन्ही मीटर आहेत, दोघांचं डायमेन्शन सेम आहे. येस, युनिट पण सेम, डायमेन्शन पण सेम. ओके, दोन्ही मीटर मध्ये मोजतो आपण, सेंटीमीटर मध्ये मोजतो किंवा मिलीमीटर मध्ये मोजतो. पण एक फरक आहे, एक वेक्टर क्वांटिटी, एक स्केलर आहे. डिस्टन्स इज अ स्केलर, डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. रिमेंबर दिस. अँड देन आता बघा इथे एक अजून एक मोशन एक्झाम्पल दिसतंय जे अजून तुम्हाला आयडिया क्लिअर करेल. बघा क्वेश्चन वाचा. रनर कम्प्लीट्स 1 फुल राऊंड ऑफ सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस काय म्हटलंय 7 मीटर अँड रिटर्न टू द स्टार्टिंग पॉइंट. आता कुठेतरी एक आपण स्टार्टिंग पॉइंट घेऊयात. लेट अस से बघा इथे तुम्हाला दिसतंय ग्राउंड दिसतंय 7 मीटर रेडियसचा आणि हा स्टार्ट पॉइंट आहे. आणि असं इमॅजिन करा किंवा हा असा गेला असेल. हे बघा असं म्हणजे दिसतंय डायरेक्शन, त्यानुसार समजा असा आला असेल तो रनर. रेडियस, आता रेडियस इथं 7 मीटर म्हटलंय, पण दाखवताना डायमीटर सगळं दिसतंय आपल्याला. तर ठीक आहे, आपण आता याला काय करू, इथं 14 मीटर करून टाकूयात, म्हणजे रेडियस आपोआप 7 मीटर होईल. ओके, नो वरी. सो रनर कम्प्लीट द 1 फुल राऊंड ऑफ सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस 7 मीटर अँड रिटर्न टू द स्टार्टिंग पॉइंट. मग डिस्टन्स ट्रॅव्हल किती. हे बघा डिस्टन्स ट्रॅव्हल काय माहिती का, हे इथून आता गेलं ना, हे सर्क्युलर आहे, एलिप्स दिसतं पण सर्क्युलर आहे. दिस इज जस्ट 3D डायग्राम. हे बघा सर्क्युलर असा. या सर्कलचा आपल्याला माहितीये की डिस्टन्स कसा काढतो आपण. एखाद्या सर्कलचा असा डिस्टन्स किती काढतो, त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण सर्कम्फरन्स. आणि तो बघा इथे तुम्हाला दिसतोय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज नथिंग बट 2πr, 2π × 7. आर म्हणजे दॅट इज आर रेडियस ऑफ दॅट. आणि हे कॅल्क्युलेशन तुम्ही आरामात करू शकता. 2 × दिस इज 22/7, म्हणून हा 7 सिलेक्ट केला मी, 7 7 कॅन्सल, 44 मीटर. बट व्हॉट अबाउट डिस्प्लेसमेंट. रिमेंबर, बघा तुम्ही सांगा आन्सर. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट हिअर. इनिशियल पॉइंट कुठे आहे, हाच आहे. फायनल पॉइंट कुठे आहे, हाच आहे. दोन्ही एकच. सो इनिशियल फायनल पॉइंट ऍट द सेम प्लेस, नो डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेस झालंच नाही पार्टिकल रेग्युलर टाइम मध्ये. सो डिस्प्लेसमेंट बिकम्स 0. बघा ही अजून एकदा. आता याच्यामध्ये वेगळ्या व्हरायटी येऊ शकतात. हे बघा इथून पार्टिकल इथं गेला तर मग थोडं वेगळं पडतंय.
इथे डिस्प्लेसमेंट 0 नाही येणार आहे. त्यावेळेस तुम्हाला हे क्वार्टर सर्कलचा डिस्टन्स काढावा लागेल 2πr/4 करून आणि त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट काढायला हे जोडावं लागेल तुम्हाला असं. आणि तो जो काही आहे पायथागोरसनुसार म्हणजे त्याला जर सर्क्युलर काढलं तर बघा असं सर्कल काढलं सपोज मी आणि इथे असे प्रमाणे पुढे आपण करणार आहोत. इव्हन दो PYQ मध्ये पण विचारलं असेल म्हणजे या पॉईंटपासून इथं आलो आपण तर हा असतो डिस्टन्स ट्रॅव्हल जे की तुम्हाला घेता येतं कसं 2πr/4 घेतो आपण इथे. ओके. आणि इथं आता डिस्प्लेसमेंट काढायचं यस हे आर हे आर आणि तुम्ही सांगू शकाल आरामात की एस इक्वल टू काय येणार आहे S² इक्वल टू R² प्लस बघा R² और S इक्वल टू √2R² किंवा तुम्ही याला असं लिहू शकता. देयर इज अ मेटर प्रॉब्लेम म्हणजे नेमकं आपलं बघायचं काय इनिशियल पॉईंट कुठं आहे फायनल पॉईंट कुठं आहे ते बघायचं आणि त्याच्यानुसार ठरवायचं आहे. ठीक आहे. तर हे तुमची आयडिया क्लिअर करण्यासाठी लागतंय. आता फायनली आपण डिस्कशनला येऊयात ह्या पर्टिक्युलर ह्याच्या. बघा ह्या 3 गोष्टींमध्ये तुम्हाला फरक माहित पाहिजे. हे पिक्चर बघा पण पोझिशन काय मी तुम्हाला सांगतो पोझिशन काय ॲट एनी गिव्हन पॉईंट ऑफ ऑब्झर्वेशन पार्टिकल ओरिजिन पासून किती डिस्टन्सवर आहे पोझिशन. म्हणजे समजा आम्ही म्हणालो की S5 आहे 10 मीटर याचा अर्थ काय 5th सेकंदला पार्टिकल 10 मीटर आहे ओरिजिन पासून. S5 समजा म्हटलं आपण S10 म्हटलं समजा 20 मीटर व्हॉट इज मिनिंग ॲट 10 सेकंड पार्टिकल इज ॲट 20 मीटर फ्रॉम द ओरिजिन. हे झालं पोझिशन. पोझिशन मध्ये चेंज झाला तर काय होतो डिस्प्लेसमेंट. चेंज ऑफ पोझिशन इज अ डिस्प्लेसमेंट. पोझिशन इथून इकडे गेली डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स पण चेंज ऑफ पोझिशनच आहे पण आपण तिथं मोजतो फक्त किती गेलाय. तर या तिघांमधला फरक लक्षात ठेवा. पोझिशन काय पाथ लेंथ काय स्केलर म्हणजे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर. आता हे फिगर तुम्ही ऑब्झर्व करू शकता नंतर की इथे काय काय व्हायला लागलंय. समजा एक पर्टिक्युलरली आपण बघितलं तर ए आता इथं ए पॉईंट इथं काढा आणि नंतर तुम्हाला व्हेरीफाय करता येईल. हे बघा ए आणि बी इथं घ्या. सो दिस इज नॉट ए अँड बी. सो इथे कळतंय मला पोझिशन ॲट ए किती आहे बघा बरं. ओरिजिन इथं आहे लक्षात घ्या. पोझिशन ॲट ए किती -6. बघा पोझिशनला आपण काय लिहिलं फक्त पोझिशन ॲट ए -6 मीटर. पोझिशन ॲट सी कुठे आहे बघा ते सी कुठे आहे तिकडे 1 2 सो 2 मीटर. बघा जस्ट पोझिशन ॲट बी किती आहे बी कुठे आहे पोझिशन बघा बी पॉईंट कुठे आहे हे एंडला आहे बी. सो दॅट इज आता इथे बी हे इथं घेतलंय तर इट्स ओके दिस बी पॉईंट हिअर 5 मीटर म्हणजे ओरिजिन पासून किती डिस्टन्स वरती आपलं करता येते. सो दिस इज ओव्हरऑल हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट पोझिशन पाथ लेंथ ऑल. बघा इथं पण कळतंय जर हे बॉडी म्हणजे हे पर्टिक्युलर सायकलमॅन आहे ना हा बघा A to C आणि असा बी घरी चाललाय म्हणजे घरी इथं आहे पण असं फिरून चाललाय तर आता इथे बघा हा शॉर्टेड डिस्टन्स म्हणजे हा डिस्प्लेसमेंट आहे इथं आणि हा मात्र डिस्टन्स ट्रॅव्हल हे लक्षात घ्या. सो या केसमध्ये डिस्प्लेसमेंट किती 30 मीटर बिकॉज फायनल पॉईंट इनिशियल पॉईंट मधला हा शॉर्टेड डिस्टन्स. तुम्हाला मी एक एक्स्ट्रा सांगतो एअर रूट हा नेहमी डिस्प्लेसमेंट सारखा असतो. बसचा रूट म्हणजे पुणे मुंबईचा एअर रूट हा डिस्प्लेसमेंट सारखा शॉर्टेस्ट पाथ असतो. एअर रूटला शॉर्टेस्ट पाथने जावं लागतं फ्युल सेव्ह करण्यासाठी किंवा दॅट इज अ स्ट्रेट लाईन मोशन ऑलवेज म्हणून. आणि दुसरं डिस्टन्स ट्रॅव्हल जे आहे ते बसचा रूट समजा ओके दिस इज लॉंग रूट. सो दिस इज 100 मीटर अँड प्लस 40 दॅट इज 140 मीटर. बघा ह्या सगळ्या एक्झाम्पलचा पर्पज काय आहे हे आहे. तर आता बघा इथे आपण आता थांबूयात आजच्या सेशनला. सो डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आपल्याला कळलं पाहिजे. तर हे 3 गोष्टी तुम्ही विचारा. हे बघा व्हेअर आर यू पोझिशन व्हेअर आर यू गोईंग बघा नीट बघा इथं व्हेअर आर यू पोझिशन दिस लोकेशन दाखवलं मी. व्हेअर आर यू पोझिशन व्हेअर आर यू गोईंग फ्रॉम 1 to this डिस्प्लेसमेंट हाऊ फास्ट आर यू गोईंग. तर हाऊ फास्टला आपला पुढचा सेक्शन जो हाऊ फास्ट आहे. हाऊ फास्ट आर यू गोईंगचा मिनिंग काय व्हॉट इज दॅट मिनिंग ऑफ हाऊ फास्ट इट इज नथिंग बट वेलॉसिटी. सो यू नीड अ क्लॉक फॉर दिस नाव. आतापर्यंत क्लॉकची गरज नव्हती. वेअर आर यू इट्स ओके लोकेशन वेअर आर यू गोईंग इट्स ओके बट ह्याला टाइमचा फॅक्टर ऍड केला आपण आता हाऊ फास्ट आर यू गोईंग किती तुम्ही रेटनी चाललाय तर त्याला आपण काय म्हणतो ॲव्हरेज velocity that is called average velocity. So this is how we can proceed with the average velocity. Okay. आता दोघातला डिफरन्स बघा क्वांटिटी डिस्प्लेसमेंट अँड पाथ डिफरन्स बघा टाइप नीट बघा वेक्टर स्केलर डिपेंड्स ऑन इनिशियल अँड फायनल पोझिशन. डिस्प्लेसमेंट ओनली डिपेंड्स अपॉन इनिशियल अँड फायनल पोझिशन not depend upon path remember but this path length depend upon actual path not depend upon initial final. actual path वरती डिपेंड असणारी गोष्ट डिस्टन्स आहे. कॅन बी 0 येस डिस्प्लेसमेंट 0 राहू शकतं पॉझिटिव्ह राहू शकतं नेगेटिव्ह राहू शकतं पण पाथ लेंथ नेवर. पाथ लेंथ नेवर बी 0. जर मोशन आहे पाथ लेंथ नेवर 0. मोशन नाही आहे तर मग 0. पण मोशन आहे बॉडी अंडर मोशन आहे बॉडी जर अंडर मोशन आहे तर पाथ लेंथ 0 नाही राहू शकत. ऑलवेज पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट नाही सांगतायत
डिस्प्लेसमेंट प्लस पण राहू शकतं, मायनस पण राहू शकतं आणि काय 0 पण राहू शकतं आणि इथं मात्र दिस इज येस, हाऊ दे आर रिलेटेड. बघा आपण आता इथे या पॉइंटला थांबूयात. सो दिस इज द क्लॅरिटी ऑफ पोझिशन, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट. रिमेंबर दिस थिंग, पोझिशन, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता कसं किती फास्ट जात आहे, हाऊ द रेट इज पोझिशन ऑफ चेंजिंग इन ऑल, ते आपलं शिकायचं आहे ॲव्हरेज वेलॉसिटीमध्ये. पुढच्या सेक्शनमध्ये आपण वेलॉसिटीवर कॉन्सन्ट्रेट करूया. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, velocity and acceleration combine शिकूयात आपण, and then graphical interpretation. Okay, so this is, thank you.